माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मज्जेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या नागरत्ना मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा चॅनल मी उघडला आहे मराठी माध्यमातील मुलांसाठी, कारण की त्या मुलांना पुष्कळ दिवस झाले मुलं माझ्या मागे लागली होती की मॅडम आमच्यासाठी पण व्हिडिओज बनवा, आमच्यासाठी पण व्हिडिओज बनवा. पण इंग्लिशचे मीडियमचे व्हिडिओ बनवण्यामध्ये मी थोडीशी जास्त बिझी असल्यामुळे तुमच्यासाठी मी लवकर व्हिडिओ बनवू शकले नाही. ठीक आहे, तर म्हणून मी खास तुमच्यासाठी सुरू केला आहे मराठी चॅनल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मी फक्त मराठी माध्यमातील आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज बनवणार आहे. आता मला पुष्कळ लोकांनी असे कमेंट्स केलेले आहेत की ऑलरेडी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी इंग्लिश मीडियमचा जो माझा चॅनल आहे त्याच्यामध्ये मी हे सगळे एक्सप्लेनेशन्स केलेले आहेत, धडे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी दिलेली आहेत. पण आपली जी मराठी माध्यमातील मुलं आहेत त्या लोकांना मी हिंदीमध्ये जे एक्सप्लेन केलं आहे ते समजत नाही आहे. म्हणून मुलांचे मला मेसेज आले आहेत की मॅडम तुम्ही हे सगळं आपल्या मराठी चॅनलमध्ये मराठीमध्ये आम्हाला एक्सप्लेन करून सांगा. तर घ्या, मी आले तुमच्यासाठी मराठीमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी. आता हिंदीची जी तुमची पहिली कविता आहे, भारत माता भारत महिमा, ही कविता मी तुम्हाला मराठीमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. तर ती तुम्ही बघा माझ्या इंग्लिश चॅनल शालिनी हुबलीकरमध्ये जाऊन, आणि ते चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण की त्याच्यामध्ये मी जे सायन्सचे वगैरे जे काही महत्त्वाचे सांगितलेले आहेत, तर आता मी जोपर्यंत ह्याचे व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत ते व्हिडिओ बघून तुम्हाला शिकता येतील. ठीक आहे, आणि मी प्लेलिस्ट बनवलेली आहे 1ली ते 10वीच्या मुलांसाठी. तर ज्या कोणत्याही इयत्तेमध्ये तुम्ही आहात आणि सेमी इंग्लिशमध्ये आहात, तर इंग्लिशमधले जे सायन्सचे वगैरे आणि गणिताचे जे व्हिडिओज आहेत ते मी एक्सप्लेन केलेले आहेत हिंदीमध्ये. तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओज बघा, आणि लवकरच मी ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. ठीक आहे, आणि इयत्ता 10वीच्या मुलांसाठी अजून तरी काहीतरी विषय कमी केल्याचे तरी मला कल्पना नाही आहे. तरी मी एकदा खात्री करते आणि मी तुम्हाला सांगते की कोणते कोणते धडे कमी करतील किंवा नाही करतील. ठीक आहे, तर आज आपण शिकणार आहोत वाह रे हमदर्द. आता हमदर्द म्हणजे कोण? समदुःखी. आता एखादा व्यक्ती आजारी वगैरे असेल तर येतात ना लोक आपल्याला सांत्वना द्यायला की अरे फार वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, तसं नाही व्हायला पाहिजे होतं, आता तुमचं कसं व्हायचं, काय करणार तुम्ही आता, असं तसं बोलणारी लोक येतात की नाही. तर त्या लोकांना काय म्हणतात? हमदर्द. तर हा धडा लिहिलेला आहे घनश्याम अग्रवाल यांनी. तर ना, जेव्हा तुम्ही कोणताही धडा शिकता त्यावेळी त्या धड्याचे लेखक कोण आहेत ह्याचं नावसुद्धा तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, तर तिसरा धडा वाह रे हमदर्द कोणी लिहिला आहे? तर घनश्याम अग्रवालने लिहिला आहे. तर आता इथे आपल्याला घनश्याम अग्रवाल यांचा परिचय दिलेला आहे, माहिती दिलेली आहे. जन्म 1942, अकोला, महाराष्ट्र. परिचय: घनश्याम अग्रवाल जी की रुचि अध्ययन काल से ही लेखन में विकसित हुई है. रुचि म्हणजे आवड. ओके. अपने आसपास की प्रत्येक स्थिति या घटना में हास्य ढूंढकर उसे धारदार व्यंग में ढालना आपके लेखन की विशेषता है. आता आपल्या अवतीभोवती अनेक घटना घटत असतात, तर त्या घटनांना कशा प्रकारे एक हास्य घटना बनवून लिहायची ह्याच्यामध्ये ते तरबेज होते, मास्टर होते. आप अखिल भारतीय मंचों पर हास्य व्यंग्य कवि के रूप में लोकप्रिय है. तर अखिल भारतीय जे काही कार्यक्रम्स होतात त्या कार्यक्रमांमध्ये ते एक हास्य व्यंग्य कवी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय सुद्धा आहेत. प्रमुख कृतियाँ, आता त्यांचे लेखन काय काय आहे? तर हंसी घर के आईने हास्य व्यंग, आज़ादी की धूम, आई एम सॉरी हास्य कविता संग्रह, अपने अपने सपने लघु कथा संग्रह आदी. तर आता ह्या धड्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? गद्य संबंधी
प्रस्तुत हास्य व्यंग निबंध में लेखक ने दुर्घटना के माध्यम से विनोद को बड़े ही रोचक ढंग से व्यक्त किया है. आता बघा, हे जे काही आपण धडा शिकणार आहोत, धडे असतात त्याला गद्य म्हणतात आणि कविता असतात ना त्याला पद्य म्हणतात. ठीक आहे. तर आता हे जे गद्य आहे, हा जो धडा आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी एक निबंध लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीची दुर्घटना झालेली आहे. आता बघा, दुर्घटना होणे म्हणजे ॲक्सिडेंट होणे, तर ह्याच्यामध्ये काहीतरी असं हसण्यासारखं असू शकतं का? एखादा माणूस जखमी झाला आहे, काही लागलं आहे त्याला, त्याच्यामध्ये हास्य येऊ शकतो का? नाही. पण हे जे लेखक आहेत ह्यांनी ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे हास्य निर्माण केलेलं आहे. हे आपण धड्यामध्ये आता शिकणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे हास्य निर्माण केलेलं आहे. हमदर्दी भी कभी कभी किस तरह पीड़ादायी बन जाती है, यह बहुत ही सुंदर तरीके से दर्शाया गया है. आता बघा, हमदर्दी म्हणजे आपल्याशी म्हणजे काहीतरी झालं वाईट, तर आपल्याशी येतात ना, अरे अरे असं कसं झालं हो, तुम्ही बघितलं नाही का चालताना असं तसं. कधी कधी हे लोक जी आपल्याला भेटायला येतात, आजारी आहेत समजा, ॲक्सिडेंट झालेलं आहे, तर कधी कधी ही लोकंसुद्धा आपल्याला नकोशी होतात आणि ते कशा प्रकारे आपल्याला जास्त त्रास देतात. ऑलरेडी तो आजारी माणूस त्रासात असतो, उलट अशा प्रकारची लोक जातात, त्यांना भेटतात आणि त्यांना अजून त्रासामध्ये टाकतात. तर ह्याबद्दल त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे त्यांनी ह्या लेखनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण सुरू करणार आहोत धडा तीसरा, वाह रे हमदर्द. उस दिन जब मैं पूंजीवादी और समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था. पूंजीवादी समाजवादी हे दोन गट आहेत, ह्यांचे त्यांनी भाषण ऐकून ते घरी चालले होते. तो सामने से एक कार आ रही थी. आता ते भाषण ऐकून घरी चालले होते आणि समोरून काय येत होती? गाडी येत होती. म्हणजे ते कुठे होते? रस्त्यावर होते. भाषण के प्रभाव से मेरी साइकिल को अधिक जोश आया. आता जे काही ते भाषण ऐकून आले होते, ते भाषण ऐकून जे ते सायकल चालवून येत होते त्याला जास्त जोश आला होता की या कार को गुस्सा अधिक आया, किंवा जी समोरून येणारी गाडी होती त्या गाडीला राग फार आला होता, की हे भाषण ऐकल्यानंतर माझा जो सायकल मी चालवत होतो त्या सायकलला जास्त जोश आला होता. माहिती नाही, यह मैं निश्चित रूप से नहीं कह सकता. ह्याचं मी काय तुम्हाला पक्की असं गॅरंटी देऊन काहीच बोलू शकत नाही. किंतु मेरी साइकिल और वह कार जब करीब आए तो विरोधियों की तरह एक दूसरे को घृणा की नजरों से देखते हुए आपस में जा भिडे. आता दोन विरोधी लोक असतात की नाही, म्हणजे शत्रू, जसं एकमेकांना शत्रू एकमेकांच्या समोर आला की तो कसं भिडतो ना, जाऊन मारामाऱ्या सुरू होतात. तशाच प्रकारे कार आणि सायकल हे एकमेकांच्या समोर आले आणि जसे काही दोन विरोधी शत्रूच एकमेकांच्या समोर उभे आहेत अशा घृणाभरी नजरेने, घृणा म्हणजे तिरस्कार, तिरस्कार अशा नजरेने बघून त्यांनी काय केलं? एकमेकांना भिडे. म्हणजे काय झालं? भिडे म्हणजे आपला तारक मेहता का उलटा चष्मा मधला भिडे नाही, ट्युशन मास्टर तो भिडे नाही, ह्याच्यामधला भिडे म्हणजे त्यांची काय झाली? टक्कर झाली. सायकलची आणि गाडीची झाली जोरदार टक्कर. तर मैंने खामखाह पूंजीवाद और समाजवाद के झगड़े में टांग अड़ाई. आता जेव्हा लेखक सायकल चालवत होते त्यावेळी ते कशाच्या धुनकीमध्ये होते? त्या भाषणांच्या धुनकीमध्ये होते. तर लेखक काय म्हणते? उगाच मी त्या लोकांच्या भाषणांच्या ह्याच्यामध्ये माझी टांग अडवली आणि त्या लोकांच्या विचारामध्ये मी सायकल चालवत असताना माझ्या सायकलची टक्कर झाली गाडीच्या बरोबर. फलस्वरूप मेरी टांग टूट गई. आणि त्याचा परिणाम काय झाला? फलस्वरूप म्हणजे त्याचा परिणाम काय झाला? की मेरी टांग टूट गई. टांग म्हणजे काय? टांग म्हणजे
पाय, त्यांचा एक पाय तुटला. फलस्वरूप म्हणजे त्याचा परिणाम असा झाला, त्याचं फळ त्यांना काय भेटलं की त्यांचा एक पाय तुटला. दुर्घटना के बाद आज भी इंसानियत कायम है. इंसानियत म्हणजे माणुसकी. आता ॲक्सिडेंट झालं की नॉर्मली लोक घाबरतात ना हात लावायला पडलेल्या माणसाला, तर ते काय म्हणतात की अजूनही माणुसकी कायम आहे. यह सिद्ध करने के लिए कुछ लोग मेरी तरफ दौड़े. म्हणजे जसा ॲक्सिडेंट झाला आणि जसं हे लेखक पडले खाली, तर काही लोक जे होते ते धावून गेले त्यांच्या मदतीला. ह्याच्यावरून लेखक काय म्हणत आहेत की अजूनही माणुसकी जी आहे ती कायम आहे. मी पडलो तर लोक माझ्या मदतीसाठी धावून आले. आँख खुली तो मैंने अपने आप को एक बिस्तर पर पाया. तुम्ही लोकांनी पुस्तक उघडलंय की नाही तुमच्या समोर? तर पुस्तक घेतलं नसेल तर आत्ता पॉज करा आणि पहिल्यांदा पुस्तक घ्या आणि पेन्सिल घ्या आणि जिथे मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते तिथे अधोरेखित करायचं. ते म्हणजे 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. ठीक आहे, कधीही लक्षात ठेवा. आणि अर्थ मी सांगते की नाही ते अर्थ ताबडतोब लिहून घ्यायचे. असं नाही करायचं की नंतर मी लिहून घेतो, आता मी लक्षपूर्वक धडा ऐकतो किंवा ऐकते, तर असं करायचं नाही. ताबडतोब अर्थ लिहून घ्यायचे. ठीक आहे, चला आणलेत की नाही तुम्ही आता पेन्सिल? व्हेरी गुड, शाबाश. आता यह सिद्ध करने के लिए म्हणजे साबित करण्यासाठी, हे साबित करण्यासाठी काही लोक त्यांच्या भोवती धावून गेले. आँख खुली तो मैंने अपने आप को बिस्तर पर पाया. बिस्तर म्हणजे बिछाना. जेव्हा त्यांनी डोळे उघडले म्हणजे याचा अर्थ काय झाला, ते बेशुद्ध झाले ॲक्सिडेंट झाल्यानंतर. मग जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी काय पाहिलं? स्वतःला एका बिछाण्यावरती पाहिलं. इर्द गिर्द म्हणजे अवतीभोवती. अवतीभोवती कोण उभे होते? कुछ परिचित म्हणजे ओळखीचे. परिचित म्हणजे ओळखीचे आणि अपरिचित म्हणजे अनोळखी. तर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तर त्यांनी काय पाहिलं? इर्द गिर्द कुछ परिचित अपरिचित चेहरे खडे थे. तर सगळ्या लोकांनी त्यांच्या पलंगना घेरा घालून उभे होते सगळे लोक. तर त्याच्यामध्ये काही ओळखीचे होते आणि काही चेहरे अनोळखी त्यांना दिसले. पलंगच्या आजूबाजूला उभे होते ते. आँख खुलते ही उनके चेहरों पर उत्सुकता की लहर दौड़ गई. म्हणजे एक असं, तर जेव्हा तो ॲक्सिडेंट झालेला माणूस बेशुद्ध आहे आणि जेव्हा तो डोळे उघडतो ना, त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता निर्माण झाली की अरे आता ह्याला आपण विचारूया, सांगूया आणि काय काय झालं होतं ह्याच्याकडून पण जाणून घेऊया आणि आपण पण त्याला सांगूया. तर अशा प्रकारची उत्सुकता त्या लोकांच्या चेहऱ्यावरती दिसत होती. मैंने कराहते हुए पूछा. कराहते हुए म्हणजे विव्हळत. आता बिचारा त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे ना, आता त्याला वेदना होत असतील तर त्याने विव्हळत विचारलं, मैं कहाँ हूँ, मी कुठे आहे? आप सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में है. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये प्राइवेट वार्डमध्ये तुम्ही आहात. आपका एक्सीडेंट हो गया था. तुमचा ॲक्सिडेंट झाला होता. सिर्फ पैर का फ्रॅक्चर हुआ है. फक्त एका पायामध्ये फ्रॅक्चर आला आहे. फ्रॅक्चर होणे म्हणजे काय? पायाची हाड मोडणे, त्याला म्हणतात फ्रॅक्चर. ठीक आहे, तर त्याने काय सांगितलं की सिर्फ पैर का फ्रॅक्चर हुआ है. अब घबराने की कोई बात नहीं. आता घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. एक चेहरा इतनी तेजी से जवाब देता है. तर एक जो माणूस होता, आता एक चेहरा का सांगितलं त्याने? कारण की तो त्याला ओळखत नाही आहे.
आणि तो अनोळखी जो माणूस होता तो त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. असं वाटत होतं. लगता है मेरे होश आने तक वह इसलिए रुका रहा. असं वाटतंय की मी शुद्धीवर येण्यासाठी तो हेच मला सांगण्यासाठी उभा होता असं मला वाटलं की तुझं ॲक्सिडेंट झालं होतं, तुझ्या एका पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे, असं तसं. अब मैं अपनी टांगों की ओर देखता हूँ. आता मी माझ्या पायांकडे बघतो. मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी. तर माझं जे एक पाय होतं ते त्याच्या जागेवरती व्यवस्थित होतं. सही सलामत म्हणजे सुरक्षित, व्यवस्थित होतं. और दूसरी टांग रेत की थैली के सहारे एक टांग पर लटक रही थी. आणि जी दुसरी पाय होती ते फ्रॅक्चर वगैरे होतं ना, तर ते काहीतरी ते पायाला बघा ते जड असं रेतीचं गोणीसारखं असं काहीतरी ते टांगून ठेवतात. ते मला माहिती नाही ॲक्च्युली, मी कधी बघितलं नाही आहे असं, पण असं मी ऐकलं आहे. आणि पिक्चरमध्ये बघितलं मी, 3 इडियट पिक्चरमध्ये तो नाही का त्यांचा मित्र वर उडी मारतो आणि तो त्याच्या पायाला फ्रॅक्चर येतं आणि ते त्याला असं टांगून ठेवलं त्याचा पाय, तसं. तर ते तशा प्रकारे एक जे पाय होतं फ्रॅक्चर झालेलं त्याला त्यांनी टांगून ठेवलेलं होतं. टांग रेत की थैली के सहारे एक स्टैंड पर लटक रही थी. मेरे दिमाग में एक नए मुहावरे का जन्म हुआ. आता अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना मुहावरा सुचत आहे, म्हण सुचत आहे. एक म्हण आलं त्यांच्या मनामध्ये, टांग का टूटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना. आता टांग का टूटना म्हणजे पाय तुटणे, म्हणजे ह्याचाच अर्थ काय आहे, आता सार्वजनिक दवाखान्यामध्ये काही दिवस राहावं लागेल. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं कांप उठा. जेव्हा त्यांना बघितलं की ते एक सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये आहे तर ते जरा घाबरले. ख्याल आते ही मैं कांप उठा. कांप उठा म्हणजे मी घाबरलो. अस्पताल वैसे ही एक खतरनाक शब्द होता है. जनरली दवाखाना अस्पताल म्हटलं तरी भीतीच वाटते ना जरा, तो शब्द कसं जरा भयानकच वाटतो. यदि उसके साथ सार्वजनिक शब्द चिपका हो तो समझो आत्मा से परमात्मा के मिलन होने का समय आ गया है. आता नुसतं अस्पताल म्हटलं तरी मनामध्ये कांपरी भरते, खतरनाक शब्द आहे तो. आणि त्यामध्ये जर आपण सार्वजनिक अस्पताल, सार्वजनिक जोडलं त्याच्यामध्ये, तर आत्म्याला परमात्म्याशी मिळण्याचं, भेटण्याचं वेळ जवळ आलेलं आहे असं समजायचं. कळलं का तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे सार्वजनिक अस्पतालमध्ये त्यांना भीती वाटत होती. अब मुझे यूं लगा कि मेरी टांग टूटना मात्र एक घटना है. आता मला असं वाटू लागलं की माझा पाय तुटला ही एक घटना आहे. और सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना दुर्घटना. आणि एका मी सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये भरती झालेलो आहे, ही एक फार मोठी दुर्घटना झालेली आहे असं लेखकांना वाटतंय. आय होप तुम्हाला समजत आहे मी तुम्हाला काय समजवते ते. टांग से ज़्यादा फिक्र मुझे उन लोगों की हुई जो हमदर्दी जताने मुझसे मिलने आएंगे. आता पाय तुटलेलं आहे त्यापेक्षा जास्त काळजी त्यांना कशाची वाटत होती? जे लोक आता सांत्वना द्यायला येतील ना, ते लोकांचाच विचार करून त्यांना भीती वाटत होती, त्याची काळजी. फिक्र म्हणजे काय वाटत होती? काळजी वाटत होती, त्याला म्हणतात फिक्र. मुझे उन लोगों की हुई जो हमदर्दी जताने, हमदर्दी म्हणजे सांत्वना. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते हैं और कभी कभी इतना परेशान करते हैं कि मरीज का आराम हराम हो जाता है.
आता जेव्हा कळतं ना हॉस्पिटलमध्ये कुणीतरी ॲडमिट आहे, तर मग कुणी ना कुणी भेटायला येतच असतं. तर कधी कधी हे जे भेटणारे लोक आहेत ना, एवढं त्रास देतात ना, एवढं परेशान करणे म्हणजे एवढा त्रास देतात की जो मरीज म्हणजे कोण? आजारी माणूस, पेशंट. तर त्याला बिचाऱ्याचा आराम जो असतो तो हराम होऊन जातो, जिसकी मरीज को खास जरूरत होती है. आता माणूस जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा त्याला आरामाची गरज असते, हो की नाही? त्याने विश्रांती घ्यायचं, मन शांत ठेवायचं. आणि अशा वेळी भेटणारे लोक एवढी येतात की त्या बिचाऱ्याला अजिबात आराम भेटत नाही. जनरल वार्ड का तो एक नियम होता है कि आप मरीज को एक निश्चित समय पर आकर ही तकलीफ दे सकते है. आता जनरल वार्ड जे असतं त्याच्यामध्ये एक ठराविक वेळ असते पेशंट्सना भेटण्यासाठी, 4 ते 6 किंवा 5 ते 7 ह्या वेळेतच यायचं, भेटायचं आणि जायचं. त्याच्यानंतर यायचं नाही कुणी भेटायला, किंवा त्याच्या आधी कुणी आलं तर ते लोक आतमध्ये सोडत नाही. काय बोलतात ते? पेशंटला भेटण्याची वेळ ही आहे, याच वेळेत तुम्ही यायचं, ठीक आहे. पण किंतु प्राइवेट वार्ड यह तो एक खुला निमंत्रण है. पण हे कोणत्या वार्डमध्ये? ते प्रायव्हेट वार्डमध्ये होते. तर प्रायव्हेट वार्डमध्ये आहेत म्हणजे हे काय झालं? ओपन इन्व्हिटेशन झालं सगळ्यांना ना, आमंत्रणच झालं की मी प्रायव्हेट वार्डमध्ये आहे, कधीही कुणीही येऊ शकतं, भेटू शकतं, ठीक आहे. तर यह तो एक खुला निमंत्रण है कि हे मेरे परिचितो, रिश्तेदारो, मित्रो. आता तो काय म्हणतोय? आता ओपन इन्व्हिटेशन आहे कोणाकोणाला? परिचित म्हणजे ओळखीचे लोक, रिश्तेदार म्हणजे नातेवाईक, आणि मित्रो म्हणजे मित्र. आओ जब जी चाहे आओ, या कधीही या. का? आम्ही आहोत बसलेलो प्रायव्हेट वॉर्डमध्ये, तुम्ही या कधीही. चाहे जितनी देर रुको, कितीही वेळ थांबा. समय का कोई बंधन नहीं, वेळेची काहीच पाबंदी नाही, बंधन नाही म्हणजे पाबंदी नाही. अपने सारे बदले लेने का यही वक्त है. आता तो काय बोलतो आहे? आता कोणाकोणाला सूड उगवायचं असेल ना माझ्यावरती, हीच वेळ आहे, या सगळे भेटायला आणि उगवा तुमचा सूड, असं तो बोलत आहे. बदले का बदला और हमदर्दी की हमदर्दी म्हणजे सूडाचं सूडही घेतल्यासारखं होतं आणि हमदर्दी पण असं जतवल्यासारखी, सांत्वना पण केल्यासारखं होतं. मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई. आता जेव्हा मला विचार आला की आता भेटणारी लोक येतील आणि मला असा त्रास देतील, तर ते विचार करूनच त्यांचा जो दुसरा टांग होता तो सुद्धा त्यांना असं वाटलं की तुटून गेलेलं आहे, ठीक आहे. मुझसे मिलने के लिए सबसे पहले वे लोग आए जिनकी टांग या कुछ और टूटने पर मैं कभी उनसे मिलने गया था. आता बघा, एखादा कोणी मित्र, नातेवाईक असं कोणाचं तरी पाय तुटलं, असं काय झालं असेल, तर जेव्हा लेखक त्यांना भेटायला दवाखान्यामध्ये गेले होते तर सगळ्यात आधी तीच लोक लेखकाला भेटायला आले दवाखान्यामध्ये. तर मानव वे इसी दिन का इंतजार कर रहे थे, म्हणजे जणू ते लोक ह्याच दिवसाची वाट बघत होते. आमचं टांग तुटलं होतं तेव्हा हा आला होता, आता ह्याचं टांग तुटलं की आम्ही पण एकदा जाऊन याला भेटून येतो, म्हणून हे लोक पण याच दिवसाची वाट बघत होते. म्हणजे माझ्या टांग तुटायचीच वाट बघत होते की कब मेरी टांग टूटे और कब वे अपना एहसान चुकाए, म्हणजे कधी माझं पाय तुटेल आणि हे लोक येऊन त्यांचे उपकार फेडतील. का? तर हा गेला होता ना दवाखान्यामध्ये बघायला, आता याची टांग तुटली तर ते लोक आले, म्हणजे झालं ना सगळं फिट्टूस. तू पण एकदा आला मला बघायला, मी पण तुला आलो बघायला, आता याची जाणीव करायला ते लोक येतील. एहसान चुकाए म्हणजे एहसान म्हणजे उपकार, त्याने उपकार केलं म्हणून आता हे लोक पण येणार, भेटणार आणि त्याच्यावर उपकार करणार.
इनकी हमदर्दी से यह बात खास छिपी रहती है की देख बेटा वक्त सब पर आता है. आता जेव्हा त्या लोकांची टांग तुटलेली असते, लेखक त्यांना बघायला गेले होते की नाही. आता लेखकाची पण टांग तुटली तर ते लोक बघायला आले. म्हणजे त्या लोकांचा बघण्याचा एक मेसेज होता त्या लोकांचा की हे कुणाही बरोबर होऊ शकतं. वक्त सबका आता है. कुणाबरोबर बी हे होऊ शकतं. ठीक आहे, आमच्याबरोबर ही घटना घडली तर ते फक्त आमच्याच बरोबर घडेल असं नाही आहे, ती कुणावरही होऊ शकते. बघ आज तुझे पाठ तुटले की नाही, आज तुटला ना तुझा टांग. असं कळलं का तुम्हाला? तर अशा प्रकारे हा भाग 1 मध्ये मी लेसन संपवते आहे. भाग 2 मध्ये मी लवकरच अपलोड करणार आहे तुमच्यासाठी हा लेसन. तोपर्यंत तुम्ही वाट बघा आणि आधीचा जो मी धडा शिकवलेला आहे तो व्यवस्थित बघून ठेवा. आणि लवकरच मी ह्याच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला देणार आहे आणि ते मी समजावणार सुद्धा आहे की कशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. ठीक आहे, तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.